हाय फ्रेंड, कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. चला तर आज आपण खूपच साधी सोपी असे ज्वारीच्या पिठापासून अप्पे रेसिपी पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे. त्यासाठी मी बारीक चिरून घेतलेला कोबी घेतला आहे, टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही घेऊ शकता. हे बघा, मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ पण येथे मी वापरणार आहे. 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर चाट मसाला टाकला आहे चटपटीतपणा येण्यासाठी. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. खूपच सुंदर होतात. त्यानंतर हळद टाकली आहे. हळदीने रंग पण छान येतो आणि हळद आपल्या हेल्थसाठी पण चांगली आहे. लाल मिरची पावडर टाकली आहे रंगासाठी. त्यानंतर मी हिरवी मिरची पण टाकली आहे पेस्ट करून. त्यामध्ये लसूण आणि जिरे टाकून बारीक केली आहे आणि ह्या अशा प्रकारे बघा मी सर्व भाज्या त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. खूपच हेल्दी आणि टेस्टी नाश्ता, जे हेल्थ कॉन्शियस आहे त्यांच्यासाठी तर खूपच हेल्दी ब्रेकफास्ट आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी मिक्स करून बघा अशा प्रकारे मी बॅटर बनवून घेतलं आहे. बघू शकता आपण किती छान असं आपलं बॅटर तयार झालं आहे. त्यानंतर मी आप्पे पात्राला तूप लावून घेतलं आहे. तुम्ही इथे तेलाचा पण वापर करू शकता किंवा बटर पण वापरू शकता. खूप सुंदर आणि खूपच टेस्टी अशी रेसिपी. त्यानंतर मी पांढरे तीळ टाकले आहे. तिळाने दिसायला पण छान दिसतात आणि तीळ आपल्या हेल्थसाठी पण खूप छान आहेत. त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि थंडीत तर अवश्य तीळ खाल्ले पाहिजेत. हे बघा, त्याप्रमाणे मी बघा जे शेवटचं आहे अप्पे पात्राचं तिथून त्या वाट्या भरायला सुरुवात केली आहे. खूपच सुंदर आणि खूपच हेल्दी रेसिपी, जे डाईट करत आहेत त्यांच्यासाठी तर अप्रतिम अशी. एकदा करून बघा, खूपच टेस्टी होते. आणि चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. आणि हाईपचं जे ऑप्शन आहे ते पण प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. छानशी कमेंट करायची आहे आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करायचं आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायची आहे. अशी सुंदर हेल्दी रेसिपी आज तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो. हे बघा, छान असं आपण सर्व ज्या वाट्या आहेत अप्पे पात्राच्या त्या छान अशा आपण भरल्या आहेत. आणि त्यानंतर आपण 5 मिनटासाठी मध्यम गॅसवर झाकून ठेवणार आहोत. मी येथे वरून पण तीळ टाकले आहेत. काय होतं, असं वेगळं काहीतरी मुलांना खायला छान वाटतं, आवडतं पण. आणि महत्त्वाचं म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं हेल्दी खाणं कधीही उत्तमच आहे. बाहेर स्वच्छता वस्तू कुठल्या दर्जाच्या वापरतात आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे मुलांना शक्यतो घरात पौष्टिक आणि हेल्दी खाणं तुम्ही बनवून देऊ शकता. खूपच चविष्ट अशी आपली ज्वारीच्या पिठाचे अप्पे ही रेसिपी. मी वर्ण पण येते तूप घालत आहे म्हणजे आपले अप्पे छान असे होतील. ऑप्शनल आहे, नाही तुम्ही येथे तूप वापरलं तरी चालेल, पण तूप पण खाल्लेलं चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी. थोड्या प्रमाणात तरी आपण येथे तुपाचा वापर करू शकता. प्रत्येक वाटीवर टाकलं आहे म्हणजे आपण त्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत जे अप्पे आहेत ते. हे बघा, पलटी करून घेतले आहेत मी आणि पुन्हा 5 मिनटासाठी झाकण ठेवले होते. रंग पण छान आला आहे कारण आपण येथे लाल मिरची पावडर आहे ती मी काश्मीरी मिरचीचा पावडरचा वापर केला आहे. आणि त्यामुळे रंग छान येतो. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही वापरली तरी चालेल. पण छान लागतात चवीला कारण हे जे अप्पे आहेत हे असेच जरी खाल्ले ना तरी खूपच छान लागतात. तुम्हाला चटणी किंवा सॉसची पण गरज लागणार नाही मुलांना. असे अप्रतिम असे चवीचे हेल्दी असे ज्वारीच्या पिठाचे अप्पे ही रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो तुमच्यासाठी. एकदा करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ते रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. आणि मध्यम गॅसवर छान असे आपण अप्पे सगळ्या बाजूनी छान शेकून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान शेकल्यानंतर छान तयार होतात. हे बघा, आपले अप्पे तयार झाले आहेत. आपण तीळ लावल्यामुळे ते एक नंबरच दिसत आहेत. तुम्हाला मी
डिशमध्ये सर्व करून दाखवते. हे बघा किती सुंदर दिसत आहेत. तीळ लावल्यामुळे तुमच्याकडे जर काळे तीळ असेल तर त्याचा पण तुम्ही मिक्स तिळांचा वापर केला तरी चालेल. खूप छान दिसेल पांढऱ्या आणि काळ्या तिळाने. बघू शकता आपण किती सुंदर झाले आहेत ज्वारीच्या पिठाचे अप्पे. एकदा अवश्य करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली रेसिपी ते रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. एवढे सुंदर ज्वारीच्या पिठाचे अप्पे तयार झाले आहेत मैत्रिणींनो. चला तर मग पटकन एक लाईक करा. रेसिपी आवडली तर शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये. छानशी कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढची रेसिपी पाहण्यासाठी तयार राहा. बाय बाय फ्रेंड.